भजन म्हणू, कविता म्हणू, काय म्हणू, जे संत काव्य आपण ऐकतो, मग ते तुकारामाचं असो, एकनाथाचं असो, तुलसीदास असो, कबीर असो, या संत काव्यामध्ये मुख्यतः आपल्याला देवाच्या प्रती त्यांनी ज्या उपमा दिलेल्या असतात त्या देव त्राता, दाता किंवा माता या रूपात देवाला पाहिलेलं असतं. मग कधी विठू माऊली इथे होते तर कधी रामजी तिथे होते. पण थोडक्यात देवाला या भवसागराच्या दुःखातून आम्हाला आता तार असं म्हणण्यासाठी आळवलेलं वेगवेगळ्या रूपाने आपल्याला आढळतं. पण या संत काव्यामध्ये एक संत असा होता, अशी होती जी इतरांपेक्षा वेगळी होती. कारण राधा, दादा किंवा माता म्हणून न पाहता आपला प्रियकर म्हणून पाहिजे, आणि ती म्हणजे मीराबाई. कृष्ण हा तिचा प्रियकरच होता. लग्न न करताही झालेला नवरा होता, आणि ती केवळ प्रेयसी नव्हती तर ती विरहिणी पण होती. आयुष्यभर न भेटलेल्या प्रियकरासाठी कणाकणाने झुरत राहिलेली विरहिणी. त्यामुळे तिच्या काव्यामध्ये आणि इतर संत काव्यांमध्ये हा मूलतः आपल्याला फरक आढळतो. मीराबाई म्हणते, रोगी अंतर वैद बसत है, वैद ही औषध जाने रे, सब जग कूड़ो कंटक दुनिया, दूजो कोई न पहचाने रे, को विरही को दुख जाने रे. मीराबाईचं एक काव्य आता आपल्या पुढे सादर करत आहोत, ज्यात मीराबाई म्हणते, पिया बिन तिनी भैरे, अर्थात माई माई मीराबाई. हेलो हेलो
मला नको, माझ्याकडे माझा माईक आहे. तिकडे अरे चालतो. थोडासा जास्त माईकमुळे व्यत्यय आला. तुम्ही ज्याला मगासपासून दाद देताय, तबल्यावरची जोडगोळी प्रसाद जोशी आणि जयवंत. मी मुद्दामून त्यांच्याकडे तुमचं लक्ष वेधलं, कारण पुढे खूप छान प्रसंग येणार की तुम्ही त्यांच्यासाठी आपल्या सगळ्या जोरदार टाळ्या आणि शिट्ट्या राखून ठेवा. आता असं आहे की आता अर्चना म्हणाली की मीरेचं हे ज्या प्रियकरावर प्रेम होतं तो तिला कधी दिसलाच नाही, तरी सुद्धा त्याचं तिच्यावर इतकं प्रेम होतं. पण आपल्याला हेही माहिती आहे की मीरेने जसं प्रभूला आपलं प्रेम दिलं, त्याच्याचबरोबर ती नेहमी ती प्रभूशी तिचा म्हणजे पती असल्यासारखं त्याच्याशी भांडायची, त्याच्याशी रुसवे फुगे करायची. मग ह्या अशा अशारीरिक प्रेमाचे रुसवे फुगे असतात, तर मग आपण तर सगळी मासाची माणसं आहेत ना. मग काय संसारात होणारच कुठेतरी भांडणं, काहीतरी मग अबोला होतो. तो तिची समजूत घालायचा प्रयत्न करतो, ती ऐकत नाही. ती त्याची समजूत घालायचा प्रयत्न करते, ती ऐकत नाही. पण मग असा एक कधीतरी क्षण येतो की तो तुला हळूच म्हणतो, हात तुझा हातात माझ्या नसा नसात खणखण, हात तुझा हातात माझ्या नसा नसात खणखण, त्या स्पर्शाने थिरक पिथरशी कंकणात किणकिण, अंग अंग बाहती मृदंग, अंग अंग बाहती मृदंग, गुंजन घुमे अनंग, रस गर्भदवाच्या पटलावर तू इंद्रधनु तरंग. तरीही ती त्याला वाजत नाही, तरीही ती त्याचं काय ऐकत नाही. मग शेवटी तो चिडून चिडून भांडून रागाने कुठेतरी लांब निघून जातो. असा निघून गेल्यावर मग तो परत येतो, ती त्याची आवडी करायचा प्रयत्न करते. ती त्याला म्हणते, दूर जाऊ नका धनी, मज जाळते चांदणी, छळे तुम्हा विण अशी फुललेली रातराणी. मग अशी एकमेकांची समजूत घातल्यावर मग तो गिरगावातली ती काय चाळ असो, दादरचा कुठला फ्लॅट असो, अमेरिकेतलं घर असो, काही असो, त्याचा रंगमहाल व्हायला तो किती सवय लागणार नाही काय. आणि असा रंगमहाल झाल्यावर आपल्याला काय सुचतं ह्या वेळेला? काय सुचतंय कोणाला? हा, कोणालाही काही सुचत नाही ना? थांबा एक मिनिट. मयूर, अरे रंगमहालाच्या गप्पा करतोयस तू, पण तुला नाही का वाटत की रंगमहाल ही मनोवस्था असते? एकदा आपल्या मनामध्ये प्रेम जागृत झालं किंवा अवतीभोवती महाल असो, झोपडी असो, त्याचा आपोआप रंगमहालच होतो. अगं पण कितीही रंग तुम्ही मनातल्या मनात भरता, नेहमीच भरता, तरी सुद्धा मग तुम्हाला अंगावर एवढे रंग भरायला लागतात ना. नखावर रंग भरायला लागतात, गालांवर भरायला लागतात, डोळ्यात भरायला लागतात, सगळीकडे भरायला लागतात. कुर्ते पैजामे घालतात की नाही? घड्याळ बिड्या घालता, अंगठा बिंगठा घालता, चेन वगैरे घालता. अगं पण आमचं त्याचं शर्ती झाकण्यापुरतं असतं का? तर तुझंच बघा. तू मला काय म्हणालीस काल? साडीचं नाव काय तुझे म्हणालीस? संबलपुरी. संबळपुरी. लेऊनी संबळपुरी करीशी चित्त चोर जादूगरी, लेऊनी संबळपुरी करीशी चित्त चोर जादूगिरी, नेत्रांचे लाघव जणू कटाक्षाची सुरी. लेऊनी संबळपुरी करीशी चित्त चोर जादूगिरी, नेत्रांचे लाघव जणू कटाक्षांची सुरी, हाय आज मी झेलेली माझ्यावरी. तुला माहितीये का, हे जो आता तू छान छान काव्य मला ऐकलं, हे थोडंसं बैठकीच्या लावणीतल्या प्रकारातलं आहे. पूर्वी पठ्ठे बापूराव वगैरे या लोकांच्या बैठकीच्या लावण्या खूप सुप्रसिद्ध होत्या. आणि हे जसं महाराष्ट्रात होतं तसं बनारसमध्ये सुद्धा त्यावेळेच्या अदाकारात जद्दतबाई, उमरावजान अदा वगैरे, की ज्या बसून त्यांच्या गळ्यामध्ये लाजवाब स्वर होता आणि त्या ठुमऱ्या गायच्या, आणि त्या ठुमऱ्यांच्या शब्दांमध्ये त्या काव्या इतक्या डुंबलेल्या असायच्या की सहजतेने त्या काव्याचे जे भाव असायचे ते त्यांच्या चेहऱ्यावर यायचे. आणि बघ, आता शोभाजींच्या गळ्यातून झरझर सूर पासत आहेत, तुला देहबोलीची तर खूप अवगत आहेच. आणि आज समोर बसलेले प्रेक्षक ते मला नाही वाटत कुठल्या लग्न किंवा बनारसच्या रसिकांपेक्षा कमी रसिक आहेत. मग असं कर ना, आपण त्यांना एक बैठकीच्या लावणीची दादा दाखवूया. काय मला घ्यायची का लावणी? आता मी काम करतो, तो जरा मध्ये नीट ठेवतो, गाणं चालू करूया आणि तू आता कर. बरोबर? ठीक आहे मंडळी, ही जी लावणी सादर करतोय ती आहे नाधो महानोरांनी लिहिलेली. वास्तविक नाधो महानोर हे निसर्ग कवी म्हणून लोकांना माहिती, परंतु नाधो महानोरांनी सुद्धा शृंगारामध्ये ओतप्रोत ओथंबलेली अशी ही लावणी लिहिली. आणि निसर्ग काव्यापासून या प्रेम काव्याचे, बैठकीच्या लावणीचे भाव त्यांनी इतके अप्रतिम मांडलेले आहेत. ही लावणी आहे राजसा जवळ तुम्ही बसा, जीव
जीव हा पिसा तुम्हा विणबाई, कोणता करू शिणगार सांगा तरी बाई. अशी ही लावणी आर्जवी आणि शृंगारात उथमले रंग महालक्ष्मी. मी जवळ बसायला नाही, फक्त माईक गेला होता, मी विंगत जातो. One second, please. Can you have now that? Okay, right there. Thank you. घोंगरा आणायला उठलाय.
आता मी खूप सारे अनाउन्समेंट करणार आहे की मध्यंतरात बाहेर स्नॅक्स आहेत, ते आम्ही तुम्हाला देणार नाही, तुम्ही विकत घ्यायचे. कोणीतरी मलाही विकत घेऊन द्या, म्हणजे मीही खाईन. दुसरं म्हणजे आपण मगामध्ये ज्याला दाद देत आहे, शोभा जोशींच्या काही CDs बाहेर विकायला ठेवलेल्या आहेत. त्यात त्यांचं गझल क्लासिकल संगीताचं रेकॉर्डिंग आहे, तर त्याचा सुद्धा आपण अवश्य लाभ घ्या. आता शृंगाराचा इतका रंग भरल्यावर ह्यापुढे काय रंग भरायचा? तर मग असं आठवतं मला एकदम की त्याच्यानंतर एकच रंग भरता येतो. की होतं असं की काहीशे वर्षापूर्वी एका शंकराच्या देवळात एक कवळा तरुण म्हणूया, तो आपल्या रक्ताचं अर्ध्य देऊन स्वातंत्र्याची शपथ घेतो. आणि अशी त्याने ती स्वातंत्र्याची शपथ घेतल्यावर मग फडफड फडकतो भगवा झेंडा गगनात, फडफड फडकतो भगवा झेंडा गगनात, सर्वांग भरलं त्याचं न्हाला उभा रक्तात. फडफड फडकतो भगवा झेंडा गगनात, सर्वांग भरलं त्याचं न्हाला उभा रक्तात. हर हर महादेव, हर हर महादेव त्याचा शब्द जाई सैन्यात, हर हर महादेव त्याचा शब्द जाई सैन्यात. फडफड नाही तडफड घ्यार त्याची ध्यानात. एक मराठा गड किल्ला भासल, पंत फितुरीच्या मुळालाच सुरंग ठासल, सह्याद्री पुनर्बिखद खदून हासल. दरी कपार जागतील नेत्री घालून तेल, तो गनिमी काव्याचा हिसका मग उमजेल. यावेळी मराठा कोण माग राहील, इश्काचा प्याला तो फोडून फेकून देईल. राखील झेंड्याचा मान, राखील झेंड्याला देऊन प्राणाचे मोल, नवजोनी स्वातंत्र्याची वेल मग बहरेल. आम्ही घालून नरडीला हात, शत्रूचा पात हर घडी होणार. आम्ही विजयी होणार. अहो राजे हो शिवराजे जी. आणि मग असे युगप्रवर्तक शिवाजी महाराज डोळ्यासमोर असले की महाकवी सावरकरांची लेखणी सुद्धा वेगळ्या प्रतिभेने फुलून येते. आणि ते म्हणतात, हे हिंदू शक्ती संभूत दीप्तितम तेजा, हे हिंदू तपस्या पूत ईश्वरी ओजा, हे हिंदू श्री सौभाग्य भूतीच्या साजा, हिंदू नृसिंहा प्रभो शिवाजी राजा.
डॉक्टर मीना नेरुळकर यांनी कृपया स्टेजवर यावे. तुमचा जास्त वेळ घेणार नाही. तुम्हाला आम्ही थोडक्यात लता मंगेशकर फाउंडेशन आणि हॉस्पिटलबद्दल माहिती देणार आहोत. तर मी डॉक्टर मीना नेरुळकरांकडे हा माहिती देतो. नमस्कार मंडळी, मी लता मंगेशकर फाउंडेशनच्या वतीने बोलते आहे. तुम्हाला माहीतच असेल की गेल्या 26 बाबा मला नको लाईट, मी नुसती बोलते, आर्टिस्ट नाही आहे मी. हॅलो, थँक्यू. तुम्हाला माहितीच असेल की 26 ऑक्टोबरला वाजपेयींच्या हस्ते पुण्याला अगदी मध्यवर्ती ठिकाणी दीनानाथ मंगेशकर रुग्णालयाचं उद्घाटन झालं. अतिशय मोठं हॉस्पिटल बांधलेलं आहे हे. मी आत्ता मार्चमध्ये गेले होते तेव्हा मुद्दा जाऊन बघून आले. मेडिकली, एस्थेटिकली, फंक्शनली अतिशय अप्रतिम झालेलं आहे. म्हणजे इतके दिवस ह्या सगळ्या मंगेशकरांनी आपल्या मनांवर, भाऊक मनावर मलमपट्टी केली. आता त्याच सुरांवर उभं राहिलेलं हॉस्पिटल आपल्या बाकीच्या शरीरावर पण इलाज करणार आहे. जरी आपल्यावर डिरेक्टली नसेल तरी आपले जे नातेवाईक पुण्याला राहत असतील त्यांच्या उपयोगाला हे हॉस्पिटल नक्कीच येणार आहे. हे हॉस्पिटल इतकं अप्रतिम बनलेलं आहे, म्हणजे नुसती बिल्डिंगच नाही ना, आतलं सगळं देखील. फॉर एक्झाम्पल, तिथे जी डिलिव्हरी रूम आहे त्याला इंटेन्सिव्ह केअर नर्सरी अटॅच्ड आहे. जे ICU आहे त्याला स्टेप डाऊन युनिट आहे. इतकं ते खतरनाक हे ब्रिज आहे तो. मंडळी, हृदय गीतांच्या उत्तरांगाकडे आपण आता वळतो आहोत. याची सुरुवात एका गाजलेल्या चित्रपटाच्या गीतांपासून आम्ही करतो. ठाकरं ही जी आदिवासी जमात आहे, या जमातींवर आधारित हा चित्रपट होता. ही जमात ठाकरं यांच्या अंगात ताल नसा नसा भिनलेला, ह्यांची घरं अतिशय स्वच्छ, टापटीप, देखणी, बघण्याजोगी, आणि तसंच यांचं दारू पिऊन झिंगणं सुद्धा बघण्याजोगं. या ठाकरांवर चित्रपट मंगेशकरांनीच काढला होता आणि त्या चित्रपटाचं नाव होतं जैत रे जैत. नाधो महानोरांनी लिहिलेली ही दोन्ही गीतं. जसं पूर्वांकामध्ये आम्ही नाधो महानोरांनी लिहिलेली शृंगाराने ओठवलेली लावणी सादर केली, पण नाधो महानोर हे खरं तर निसर्ग कवी. त्यांचं निसर्ग काव्य इतकं लोकप्रिय झालेलं की मुलं त्यांना गमतीनं म्हणत आहे, हे नाधो की धोधो महानोर असं म्हणायचं. नाधो महानोरांनी लिहिलेली ही दोन गीतं जैत रे जैत चित्रपटातली. ठाकरवाडीतील आम्ही ठाकर. आपल्या पुढे येत आहेत अमित आणि मनोज. हॅलो हॅलो. डोंगर काठारी भाकरवाडी, ठाकरवाडीला झोपड्याखाली. डोंगर काठारी ठाकरवाडी, ठाकरवाडीला झोपड्याखाली. भक्ताचा लागला मन भारी, गणित धावल्या हुलड होरी. डोंगर भारी तुम्ही पठारे, ठाकरवाडीच्या डोंगर
आवाज येतो का? मी आता तुम्हाला दोन माझ्या खूप आवडत्या लोकांची ओळख करून देणार आहे. आवडते असे कारण ते माझ्या गावचे आहेत. तुम्ही त्यांचा अंदाज बघितलाच असेल. या सगळ्या भारतीय गाण्यात सुद्धा ते त्याच परिणामकारक रीतीने आपला गिटार वाजवत आहेत जसे ते रॉक बँड मध्ये वगैरे वाजवतात. श्रीकांत आवळेगावकर. आणि एक ऑर्केस्ट्रामध्ये दुसरा एक नेहमी मनुष्य असतो. मी लहान होतो तेव्हा मला त्या मनुष्याकडे बघत बसायला खूप आवडायचं. कसं मागे ट्रायंगल घेऊन किंवा मंजिरी घेऊन किंवा खंजिरी घेऊन एक एक बरोबर त्या आवर्तना ते वाजवत राहायचा. तर मला कळायचं नाही की ह्या माणसाचं नक्की काम काय असतं. पण जेव्हा मला थोडंफार संगीत कळायला लागलं तेव्हा मला कळलं की त्या माणसाचा सहभाग किती मोठा असतो. परत आमच्या वॉशिंग्टनचे रवी भावे. आता एक फार गहन प्रश्न की ही सगळी गाणी आपल्याला माहितीची आहेत की नेहमी आपल्या कानावर जात असतात. आपण ती नेहमी सीडीवर टेप्सवर वगैरे सुद्धा ऐकत असतो. मग अशा या कार्यक्रमात ही म्हटलं तर ही गाणी आपल्या मनात अशी नेहमी अत्तरासारखी दरवळलेली असतात. आपली सगळी भावगीतं म्हणा, मराठी गाणी, हिंदी गाणी. तर ह्या अशा कार्यक्रमात निवेदकाची किंवा निवेदनाची गरज काय? तर मी आत्ताच तुम्हाला म्हटलं की ही गाणी आपल्या मनात अत्तरासारखी दरवळलेली असतात. तुम्हाला माहिती आहे की आपल्याला जेव्हा अत्तर विकत घ्यायचं असतं, स्पेशली भारतात वगैरे जायचं असेल तर आपल्याला खूपच अत्तर एकदम विकत घ्यायची असतात. आपण अत्तर विकत घ्यायला जातो, एका अत्तराचा आवाज घेतो, दुसऱ्या अत्तराचा आवाज घेतो. पण त्या अत्तरातला नीट फरक कळायला तो तिथला दुकानदार सुद्धा छानशी एखादी मुलगी असते ती आपल्याला कॉफी बीन्स हुंगायला देते. त्या कॉफी बीन्समुळे होतं काय की एका सुंदर अत्तराकडून दुसऱ्या सुंदर अत्तराचा आवाज घेताना आपल्या दोन्हीतला फरक आणि त्यांची नजाकत वेगळी समजते. माझ्यामध्ये दोन गाण्यात येणारं निवेदन सुद्धा त्याच कॉफी बीन्स सारखं आहे जे तुम्हाला दोन्ही गाण्यांचा आनंद मिळतो. आता तुमच्यासमोर एक खास गाणं सादर होतं. मराठीत तसे भयपट खूप कमी आले, पण ह्या भयपटातलं जे गाणं आहे त्या गाण्याचे स्वररचनाच मुळात हृदयाने अशी केलेली आहे की त्याच्यात म्हटलं तर गाण्याच्या मध्ये मध्ये जॅझच्या कॉर्ड्स आहेत, पण ते गाणं त्याच वेळेला पूर्णपणे भारतीय संगीताशी अगदी एकरूप झालेलं गाणं आहे. त्या गाण्यात मी म्हटलं तसं जॅझच्या कॉर्ड्स आहेत, भारतीय लोकसंगीत आहे किंवा आपल्याला परिचित आवाज जणू देवीच्या भुत्याचा तो आवाज किंवा चापट्याचे ते फटकारे मारलेला आवाज आपण गाणं ओळखत असेल, काजळ रातीनं ओढून नेलं. का
रसिक हो, हे जे गीत होतं ते भूताटकीमुळे निर्माण झालेल्या भयरसाचं होतं. तर आता पुढचं जे गीत आहे ते स्वतः भूतच गात आहे. पण त्या फरक असा आहे की भूत गात तरी त्यात भयरस नाहीये. तर स्वतःची अस्तित्वहीनता जाणवल्यामुळे त्या भूताला झालेलं दुःख ते त्या गीतात मांडलेलं आहे. कुठेतरी मागे अतृप्त राहिलेल्या आपल्या इच्छा आणि त्यामुळे झालेलं त्याचं भूत आणि त्याच्यातून आपल्या अस्तित्वहीनतेला सुद्धा एक आकार देण्याचा प्रयत्न करत असलेलं ते भूत. ते भूत म्हणतं, टूटी हुई चूड़ियों से जोडू में कलाई रे, कारण मध्ये हातच नाहीये ना. टूटी हुई चूड़ियों से जोडू में कलाई रे, पिछली गली में जाने क्या छोड़ आई. किंवा ते म्हणतं, पैरों में ना साया कोई सर पे ना साई रे, मेरे साथ जाए ना मेरी परछाई रे, माझी सावली सुद्धा माझ्या बरोबर नाही. लेकिनच हे गीत गुलजार साहेबांचे शब्द आणि गीत यारा सिली सिली. सुरुवातीपासून आतापर्यंत आपल्या सुरेल कंठांनी आपल्या पुढे एकापेक्षा एक गीत सादर करतायत, त्या म्हणजे शुभा जोशी. अर्चनाने शुभा सांगितलं, मी शुभा जोशी नाही, मी शोभा जोशी. हो, गोंधळ आमच्या दोघी. शुभा जोशी पण गायिका आहे, फार चांगली गायिका आहे, परंतु आमच्या नावातला गोंधळ अनेक वर्ष आहे तो काही अजून संपत नाही. खूप लोकांना समजावून सांगितलं शुभा आणि शोभामध्ये फरक आहे उकाराचा आणि मात्रेचा, पण तो लक्षात येत नाही बऱ्याचदा लोकांच्या. तर आय थिंक वी विल कंटिन्यू विथ इट.
पण समोर म्हटलं तसं कार्यक्रमाच्या शेवटी वेळ उरला तर मी म्हणेन म्हणणार थँक्यू. तुमच्या आग्रहाखातर. पैरों में नसाया कोई सर पे नसाए रे, मेरे साथ जाए ना मेरी परछाई रे. पैरों में नसाया कोई सर पे नसाए रे, मेरे साथ जाए ना मेरी सपोर्ट है ना, वो लोग बहुत अच्छा कर रहे हैं. उनका माइक सब उसको बजा. हे गाणं सगळ्या लोकांना आवडतं, भारतीय लोकांना आवडतंच, पण हे अमेरिकन लोकांना सुद्धा किंवा अमेरिकेत वाढलेल्या मुलांना सुद्धा आवडतं. मग अशी जीवलगाच्या वेळेला जसं अर्चनांनी सांगितलं होतं की एका परदेशी माणसाला विचारलं की तुला काय वाटतं वगैरे वगैरे, तर ह्या गाण्याबद्दल सुद्धा मी माझ्या अमेरिकन मित्राला गाणं ऐकलं आणि म्हटलं तुला काय वाटलं हे गाणं ऐकून. तुम्हाला इट इज सिम्पल म्हटलं, म्हणजे तुम्हाला यारा ओ माय लव्ह यू आर सो सिली सिली. आता ह्या पुढचं गाणं म्हणण्यापेक्षा मी पुढची गाणी असं शब्द प्रयोग केला, कारण 2 गाणी लागोपाठ घेणार होतो मी. पहिलं गाणं अर्थातच आहे सुरेश भटांनी लिहिलेलं गाणं, कुठले तुम्हाला सांगतो. दुसऱ्या गाण्याचे कवी आत्ता सांगणार नाहीये, तो प्रश्न मी ही दोन्ही गाणी संपल्यावर विचारणार आहे परत कोणातरी. हे सुरेश भटांचं गीत आहे. सुरेश भट माझ्या अत्यंत आवडीचे कवी, म्हणजे त्यांच्या शब्दातला जिवंतपणा, रसाळपणा, त्याचबरोबर रोखटोक रांगडी भाषा आणि तितकाच सुंदर हळुवारपणा, म्हणजे बोल रे हळू उठेल चांदण्यावरी तरंग, असं जो मनुष्य लिहितो. आपल्याला माहितीच आहे कविता, मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो, मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो, तुला न सांगता तुझा वसंत रोज पाहतो. तसा न राहिला आता उदास एकटेपणा, तसा न राहिला आता उदास एकटेपणा, तुझीच रूप पल्लवी जिथे तिथे करी खुणा, पहा कसा हवेत मी तुझ्या सवे सळाळतो, मनातल्या मनात मी तुझ्या समीप राहतो. पण कधी कधी होतं काय की सुरेश भटांचा हा उदास एकटेपणा आहे तो कधी कधी फारच उफाळून वरती येतो. मग अशा वेळेस त्यांचे मनाच्या पांगुळलेल्या अवस्थेत ते शब्द लिहितात. जन्मभर अश्रूस माझ्या शिकविले नाना बहाणे, जन्मभर अश्रूस माझ्या शिकविले नाना बहाणे, सोंगपण फसव्या जिण्याचे शेवटी शिकलोच नाही. स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे, स्मरतही नाहीत मजला चेहरे माझ्या व्यथांचे, एवढे स्मरते मला की मी मला स्मरलोच नाही. जीवाची माझ्या यात्रा शेवटी अशी संपली की, जीवाची माझ्या यात्रा शेवटी अशी संपली की, जिथे मी भेटलो होतो तिथे मी थांबलोच नाही. किरण जोगळेकर आपल्या समोर सादर करतायत पूर्तता माझ्या व्यथेची. परत लक्षात ठेवा की ते पूर्तता माझ्या व्यथेची सादर करतील, त्याच्यानंतर त्यांच्या खास पद्धतीने गेले ते दिन गेले सादर करतील आणि मग त्याबद्दल मी तुम्हाला एक प्रश्न विचारेन. किरण जोगळेकर. हॅलो.
रचुनी त्यांचे झेरी एकमेकावरी ओघळे एकमेकावरी ओघळे
व्यक्त करतो सर्वात जास्त किरणची, की मी गाण्याचा क्रम उलटा सांगितला, पण आता किरणनी दोन्ही गाणी इतकी रंगवली की माझ्या चुकीचा आपल्याला विसर पडला असेल. तर परत त्या प्रश्नाकडे बोलूया. अर्चना तर घेऊन आलीच लगेच. पूर्तता माझ्या व्यथेची ह्याचे कवी मी सांगितले होते सुरेश भट. गेले ते न गेले ही कविता कोणी लिहिली? Can you have some lights in the auditorium, please, and turn off that spotlight, please? So, a little bit light in the house. गेले ते दिन गेले हे गाणं कोणी लिहिलं? Anybody? चूक, हृदयात मंगेशकर चूक, त्यांनी संगीत दिलंय. चक्क कोणी नाही. चूक, ग्रेस चूक, शंकर वैद्य चूक, भारत आंबे चूक. कोणी मिळणार आहे की नाही तुम्ही सांगा. चूक, महानवर चूक. जाऊ दे माझ्या मध्ये काय वाटतं? अत्तराची बाटली परत. एक शेवटचं. नुपूरला माहिती आहे, मला माहिती आहे. तुम्ही सांगा. मयूर. हा चूक मला माहिती आहे, गीताचे कवी मला माहिती आहे, पण तिला मी अत्तराची बाटली देणार नाहीये. ह्या गीताचे कवी भवानी शंकर पंडित. सॉरी, पेडला नेक्स्ट टाइम. पुढचं जे गीत आहे ते कवयित्री शांताबाईंचं आहे. शांता शेळके यांचं. एका सुसंस्कृत, सभ्य, छान घरातली नवतरुणी, तिचं लग्न ठरलंय. तिला मुलगा अतिशय पसंत आहे आणि त्यामुळे लग्न घटिका जसजशी जवळ यायला लागली तसतशी तिची अधीरता वाढायला लागलेली आहे. कारण दिवा स्वप्न पाहून झाली आहे आणि आता स्वप्न सत्यात जगायची उत्सुकता लागलेली आहे. आणि ती अधीरता इतकी वाढलेली आहे की हे माहिती असून सुद्धा की आपण आता सासरी जाणार म्हणून आपल्या आईच्या डोळ्यात पाणी आलंय, तरी सुद्धा ती म्हणते, मंगलवेळी मंगलकाळी डोळा का ग पाणी, तो पती राजा माझा मी तर त्याची राणी. आणि घाई इतकी झाली की ती म्हणते, अंगावरल्या शेलारीला बांधून टाका शेला. साजण बाई येणार साजण माझा, शालू हिरवा पास निमरवा, वेणी तिपेडी घाला. आपणापुढे हे गीत सादर करायला येत आहे उमा आनंद.